ज्याच्या पायी लोटांगण घालतात असा हा निर्गुण गण. हा 21तला नाही, 108 गणामधला तर नाहीच. तो सरून जो सद्गुरूंनी तो गण दाखवला. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, काना वचनाची भेटी सरिताची पै किरटी आणि वस्तू होऊन उठी कवून येत जो. माऊलींनी जो गण दाखवला, ज्ञानेश्वरीची उल्लंघना करत असताना माऊलींनी जो गण सांगितला, तेव्हा तूच गणेशू. तो हा गण हा 21 मधला दुर्लभ आहे. 21तून हा थोडा विलिप्त आहे आणि तो विलिप्त असल्या कारणाने तो लुप्त आहे आणि गुप्त आहे. आणि जो गुप्त गण सद्गुरु शिष्याला दाखवतात त्याला ह्या परंपरेत अनुग्रह असं म्हणतात. आणि तोच हा गण हा साधा नाही, सकल विश्वाची उत्पत्ती आहे. ह्या गणाला पुरावा आहे अनादि सिद्ध वस्तू विस्तार पट नावाचा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथा आधाराने हा गण लिहिलेला आहे. फार प्राचीन ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाच्या आधाराने कवी सांगतात, सकल विश्वाचा निर्गुण गणाने केली की
श्वासामधुनी ज्ञानाने माया निर्गुणगणाने केली की माया. ज्याला गुण नाही असा तो निर्गुण, त्यानं किमया केली. आणि या ज्ञानाची आणि मायेची उत्पत्ती कवी सांगतात श्वासामधून झाली. मुखाने घेतो त्याला नाव म्हणतात आणि श्वासात जपलं जातं त्याला नाम म्हणतात. ही गुरु परंपरा आम्हाला शिकवते. आपण बायबलचा जरी अभ्यास केला तरी प्रथम मान्यता श्वासालाच दिलेली आहे. पुराणाचा जरी अभ्यास केला तरी प्रथम मान्यता श्वासालाच दिलेली आहे. हिंदू परंपरेच्या ग्रंथाचा अभ्यास केला तरी प्रथम मान्यता श्वासालाच दिलेली आहे. हिंदू परंपरेत त्याला नाम म्हटलेलं आहे. पुराणामध्ये शहारगामध्ये त्या अल्लाचा वास आहे असं सांगितलेलं आहे. बायबलमध्ये तेच सांगितलेलं आहे. शिखांच्या ग्रंथात सुद्धा श्वासाचंच वर्णन सांगितलेलं आहे. पण ज्यांनी सर्वसामान्यांना हे आध्यात्मिक ज्ञान कळावं समजावं म्हणून ज्यांनी संप्रदाय चालू केला त्या संप्रदायाचं नाव म्हणजे पारकपद संप्रदाय आहे. हे जड अध्यात्म सोप्या भाषेत साधकांना कशा रूपाने सांगता येईल त्यासाठी आत्मज्ञानी गणपत बाबांनी पारकपद नावाचं पुस्तक लिहिलं. तो पुस्तक नसून तो एक कलियुगाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे असं माझ्यासारख्या शरीराला वाटतं. आणि त्या परंपरेतला हा शाही सांगतो काय, निर्गुण गणाने केली की माया श्वासामधुनी ज्ञानाने माया निर्गुण गणाने केली की माया. श्वासामधून ज्ञान आणि माया ज्ञान पुरुषाचा स्तंभ घडला प्रकृती व्याली पसारा झाला ज्ञान पुरुषाचा स्तंभ घडला
येणारा नाद ब्रह्म आहे. ही काही दिवडी ब्रह्म नाही आहे, त्यातून येणारा नाद आहे. आणि तो नुसता नाही तर अनाहत नाद आहे तो. कारण की एखाद्या वस्तूवरती घात केला, सहघातासह होणारा तो नाद असतो. पण ज्या घातामध्ये, ज्या प्रक्रियेमध्ये, ज्या क्रियेमध्ये कुठलाच घात केला जात नाही, ज्या प्रक्रियेमध्ये कुठलीच हालचाल केली जात नाही, विना आघाता विना जो नाद ऐकायला येतो त्याला अनाहत नाद असं म्हणतात, असं आम्हाला परंपरा सांगते. आणि त्या क्रियेचं वर्णन कवी निगनात केलेलं आहे. ज्ञान पुरुषाचा संग घडला आणि प्रकृती व्याली पसारा झाला. प्रकृती व्याली कवीने लिहिताना विचार करून लिहिलेला आहे, पसारा म्हटलेला आहे. पसारा, प्रकृती व्याली पसारा झाला, प्रकृती व्याली पसारा झाला. कदाचित काही माझ्या सहित तुमच्या सहित त्याच पसाऱ्यामध्ये अडकून पडलेले आहे. त्यामुळं सद्गुरूने दिलेल्या सबीज नामाची, नुसता नामाची नाही तर सबीज नामाची, कारण की प्रत्येक सिद्धाचा अंश त्या नामामध्ये आहे. त्या परंपरेचं वर्णन हरिपाठात केलेलं आहे. आदिनाथ गुरु सखळ सिद्धांचा आणि मच्छिंद्र दयाचा, त्या परंपरेपासून चालत आलेलं ते सबीज नाम, त्या नामाचा तुम्हा आम्हाला विसर पडलेला आहे. आणि त्या नामाकडे परत वळवण्याचा जीवदशने जीव भुलला, जीवदशने जीव भुलला, न भुलला पार मायला. निरंजनी निर्गुणाला म्हणतो आज सगळा. निरंजनी निर्गुणाला नमितो आज सवेरा. कवी बबन म्हणे
मध्ये गण गायला मध्ये गण गायला वंदन निर्गुणाला आज सवेरा निरजनी